नमस्कार, आपण बघत आहात लोकन्याय न्यूज लाईव्ह। बहुत मोठी बातमी या ठिकाणी घडलेली आहे। एसटी महामंडळाच्या गाडीला जी भिवंडी गंगापूर मार्गाने जात होती, मुंबई पुणे महामार्गावर पिंपरी चिंचवड या ठिकाणी त्याला दारू पिलेल्या व्यक्तींनी मागून ऑटोची धडक दिली आहे। या ठिकाणी गाडीचंही नुकसान झालेलं आहे आणि ऑटोचंही नुकसान झालेलं आहे। जे प्रवासी आहेत हे सुखरूप आहेत, या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, परंतु ऑटोवाल्याकडनं ड्रायव्हरला मारण्याचा प्रयत्न झाला असून ड्रायव्हर हे पोलिसच असलेल्या पिंपरी पोलीस स्टेशनला गेलेले आहेत। आपण बघू शकता ऍक्सिडेंट या ठिकाणी वाहतूक खोळंबी झालेली आहे, तरी आपण हा व्हिडिओ बघा। चैतन्य रामदास घनबहादूर भिवंडी ड्रायव्हर गाडी घेऊन येत होतो। हे दारू घेऊन आले पाठीमागनं, ते फास्ट होते वेगामध्ये येऊन जोरात धडकले पाठीमागे। जाम ट्रॅफिक असल्यामुळे गाडी हळू होती माझी, येऊन भिडले मागे। हा, गाडीचं नुकसान झालं, त्याची पण गाडीचं झालं। हा नाही त्यांना लागलं थोडं, आमच्या बसमध्ये कोणाला लागलं नाही। चुकी याची रिक्षावाल्याची, माझ्या ठोकले मला। दारू पिलेले आहेत ते दोन्ही पण, त्यांना लागलं, पोलीस आली इथं। माझं नाव बाळू श्रेभान राजगुरू, वाहक आहे। मी भिवंडी गाणगापूर कामगिरी करत होतो, तर चिंचवड स्टॉपला इथे प्रवास थोडं गाडी उभा केली, तर हे रिक्षावाले पेलले होते आणि प्रवासी त्यांना लागलंय आणि ती गाडी येऊन ठोकली आणि पुढे येऊन त्यांना गाडी काढायची फुल पेलले, तर त्यांना गाडी काढायला सांगितलं मला। तर म्हणलं मी वाहक आहे, तर मला हानमार करायला लागली आणि गाडीच्या वायरी त्या तोडल्या, त्यांनी शिवीगाळ केली।